काय मग येतो ना कोकम सरबत प्यायला? मे महिन्याच्या कडक उन्हात घरात एक गोष्ट मात्र कायम तयार असायची, थंडगार कोकम सरबत. नानी आजी, काकी सगळ्या मिळून उन्हात सुकवलेलं कोकम मोठ्या बरण्यांमध्ये साठवून ठेवायच्या. त्या कोकमात साखर, मीठ, जिरं घालून घरचं खास कोकम सरबत बनायचं. फक्त चव नाही तर त्या सरबतामध्ये कोकणाचं प्रेम मिसळलेलं असायचं. उन्हामुळे अंग तापलेलं असलं, थकवा आलेला असला की एका ग्लासात सगळा जीव शांत व्हायचा. कोकम सरबत हे फक्त पेय नव्हतं, ते होतं प्रत्येक कोकणी घराचं उन्हाळ्यातलं औषध, आठवण आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा. आजही आम्ही आणि माझ्या वहिनी तीच चव, तीच पद्धत आणि तीच माया जपत आहोत. कारण काही गोष्टी फक्त बनवल्या जात नाहीत, त्या पुढच्या पिढींकडे प्रेमाने सोपवल्या जातात. हे कोकम आगळ आहे जे आपण मच्छीला लावतो किंवा आपण जी सोलकढी बनवतो त्याच्यामध्ये आपण यूज करतो. ह्या ज्या साली आहेत त्या आपण कोणताही सार केला, मच्छीचा सार किंवा कोणत्याही प्रकारचं, त्याच्यामध्ये कढीमध्ये वगैरे आपण ते घालू शकतो.